मॅडम काय सांगाल, आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही बुद्धभूमी फाउंडेशनच्या प्रकरणात जाहीर पाठिंबा दिलेला आहे, यावर तुमचं काय म्हणणं? यावर माझं मत असं आहे, पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांचे जे कार्यकर्त्यांनी इथे म्हणजे आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्यासाठी आमचे खूप खूप आभार, धन्यवाद का त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आणि मेन म्हणजे जे घडामोडी होत आहेत, जे घोटाळे होत आहेत, ते घोटाळे सगळ्यांच्या लक्षात येत आहेत, म्हणून हे लोकांना सुद्धा जाग आलेली आहे. आणि समाज आता झोपलेला नाहीये, झोपेतून उठलेला आहे. हा कधीच उठलेला होता, पण उठता त्याला वेळ लागतो असं कुठेतरी म्हणतात, ते उठलाय आणि हा कुठेतरी जागा होतोय. म्हणून समाजालाही कळतंय की कोण खरं आणि कोण खोटं. कारण इथं TDI घोटाळा, प्राधिकरण आणि भंतेजींवर झालेले अन्याय, अत्याचार, जे त्यांच्या रिव्हॉल्वर लावून त्यांच्या पाठीला लावून, त्यांच्या पोटाला लावून त्यांनी रिव्हॉल्वर जे यूज केलेले, वापर केलेला आहे, जे खोट्या शस्त्रांचा वापर केलेला आहे, त्यांच्यावर जास्तीत जास्त आणि 7/12 उतारा जे एका दिवसाने फेरफार बदल करून हे जे घोटाळे केलेले आहेत, तर यांच्यावर कुठेतरी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या लोकांना कायदेशीर राजीनामे द्यावे लागतील, एवढंही मी सांगते. आणि या संघटनेचा, या म्हणजे या कार्यकर्त्यांचा, या पक्षाचा खूप खूप आभार मी मानते.